एक मिनिट हा. हॅलो भक्तीनेस. राधिका ताई, तुम्ही मगाशी फोन केलेलात ना अथर्वला काहीतरी खायला द्या म्हणून. हो मी फोन केला होता. काय अथर्व आज जरा रागावला होता, डबा न घेताच गेलाय, म्हणून म्हंटल तुम्ही थोडस काहीतरी खायला घाला. काय अजूनही रागावलाय का तो? अहो अथर्व शाळेतच आला नाहीये आज. काय मॅम तुम्ही कायचे काय काय बोलून राहिलात? अथर्व आलाय ना, म्हणजे नेहा आणि अथर्व तर सोबतच होते ना? नक्की ना? हो रेवतीनं दोघांनी स्कूल बस साठी सोडलंय. नाही कारण नेहा आलीये, अथर्व नाही आलाय. अहो असं कसं होईल? थांबा मी रेवतीला फोन करून विचारते. काहीतरी गडबड झाली नेश ना. म्हणे काय झालं? अथर्व स्कूल मध्येच गेला नाहीये. काय? हो ना. हा बोल राधिका. रेवती मला सांग, तू अथर्वला नेहाला दोघांनी स्कूल बस साठी सोडलेस ना? हो. तू दोघांनी नक्की बसवून दिलेस ना? अगं हो, असं का विचारतेस? रेवती भक्ती मिसचा फोन होता, अथर्व स्कूल मध्ये नाहीये. काय? असं कसं शक्य आहे? अगं हो, आत्ताच त्यांनी फोन केला. मला काय करावं सुचून नाही राहिलं ग. हे बघ एक काम कर, तू शाळेत ये, मी पण पोहोचते तिकडे. हो चालेल, मी पोहोचतेच. वहिनी आपण पटकन शाळेत जाऊया आणि बघूया त्याला. चला. हा पण हे वहिनी वहिनी प्लीज तुम्ही इथली काळजी करू नका, इथलं सगळं मी बघतो. तुम्ही पहिला आधी निघा. आनंद आणि बघ टच मध्ये राहा माझ्या. हो सर. हा हा बाय बाय. बाय गॅरी. चलो बाय बच्चा. सॉरी ऐक ना, मला जरा पैसे दे ना प्लीज. अगं आता क्रेडिट कार्ड आहे ना तुझ्याकडे, तर परत पैसे कसे? कॅश लागते ना, प्लीज दे ना, प्लीज प्लीज. अच्छा तू पण ना, आता देतोय पैसे पण आहेत म्हणून उगीच खर्च करू नकोस. ठीक आहे? हा ठीक आहे ठीक आहे. हा चल बाय बाय. नाहीये का? नाही बरं ठीक आहे, नाही करत. नाही गरज लागली ना तर फोन करीन. हो आनंद भाऊजी इथेही नाहीये. मला तर आता काळजी वाटून राहिली, कुठे गेला असेल अथर्व. नाही नाही वहिनी, तो कुठेच जाणार नाही. एरवी तो न सांगता कुठेच जात पण नाही. हो पण त्याचा मूड बरोबर नाहीये सध्या. काल सोसायटीतल्या पोरांची भांडलाय, मारामारी केली आहे त्यांनी. का? यांच्यावरनं चिडवलं पोरांनी. तो डिस्टर्ब झाला होता. काल धड जेवला नाही, नीट झोपला नाही. सकाळी सुद्धा दूध नाही प्यायलाय तो. डबा न घेता निघून गेला शाळेमध्ये. हा गुरुच्या वागण्याचा परिणाम. हे सगळं त्याला सहन करावं लागतं. किती लहान आहे तो. म्हणूनच तर जास्त काळजी वाटून राहिलीये मला. शाळेमध्ये कुणाशी भांडला असेल आणि कुठे निघून गेला असेल तर. नाही नाही वहिनी, तुम्ही प्लीज असं काहीतरी बोलू नका. मला खात्री आहे तो शाळेतच असेल. शाळेत नसेल तर आसपास कुठेतरी असेल. त्याचं मूड लागलं नसेल शाळेत, म्हणून तो गेला असेल आसपास कुठेतरी. हे बघा, मला ना खात्री आहे तो असं वेडं वाकडं काहीही करणार नाही. दादा प्लीज थोडा जल्दी चले. बाळा कुठे जायचंय? रोड रोड क्रॉस. चल मी करू दे. बाळा तुझं नाव काय? एकटाच आहे. कुठे जायचंय तुला? मी माझ्या बाबांकडे चाललो आहे. आहेत कुठे तुझे बाबा? अंधेरीला नवीन घरी. अंधेरीला कुठे? अंधेरीला नाही माहित. मुलगा बऱ्याच घरचा दिसतोय. पुन्हा काय बाळा, आई बाबा कुठे तुझे? काय बोलत नाहीये. याला पोलिसांकडे न्यायचं का? नको, पोलीस स्टेशन वगैरे काही नको. या भानगडीतच पडायला नको. बाळा एक काम कर, तू नीट रस्त्याने घरी जा आणि गाड्या त्या जरा कडेकडेने जा. काय जा. सॉरी
रिक्षा रिक्षा. शाळेत सगळीकडे पाहिलं ना. राधिका ताई, मी सगळी शाळा पालथी घातली, अथर्व कुठेच दिसला नाहीये, म्हणून तर तुम्हाला कॉल केलाय. पण मी स्वतः सोडलं होतं स्कूल बस मध्ये त्यांना. असा कसा नाही आला तो? आपण असं करूया ना की आपण त्या बस मधली जी मुलं होती आपण त्यांना विचारूया. त्या आधी नेहाला विचारूया. अहो, मी नेहाला विचारलं, ती म्हणाली की तो शाळेत सोबत आलेला, त्यानंतर दिसला नाही. म्हणजे अथर्व शाळेपर्यंत पोहोचलाय? हो ना, आणि मी बस ड्रायव्हरला सुद्धा विचारलं होतं. तो म्हणाला की शाळेतल्या इतर मुलांसोबत मी त्याला सोडलेलं, नंतर कुठे दिसला नाही. म्हणजे अथर्व स्कूल बसने इथपर्यंत आला पण वर्गात बसला नाही. मग गेला कुठे हा पोरगा? काही समजून नाही राहिलं. घरात निघतानाही रागारागात निघाला होता. कुठे गेला असेल तो आता? हे बघ, तू शांत हो. तो असेल इकडेच कुठेतरी खेळत असेल, सापडेल तो. हा, आपण शोधूया ना त्याला. हो, आपण डिस्कशन करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष शोधूया. हा, मी तिथे जातो. तुम्ही त्या आसपास बघा, मी परत एकदा सगळे क्लासरूम आणि वॉशरूम चेक करते. हा, देऊ न करो अथर्वला काही. राधिका, बस. असं काही होणार नाहीये. तेव्हा माझ्या अथर्वला सुखरूप ठेव. हा, कदम जरा हात पाठव. आनंद का फोन करतोय? राधिकानं काहीतरी पट्टी पडवली असणार. वहिनी, गुरु फोन कट करतोय. अजून एकदा लावतो त्याला. सर. हा हा, हॅलो आनंद, काय आहे? गुरु, मला फक्त एवढंच सांग की अथर्व तुझ्या सोबत आहे का? ऑफिस मध्ये तू त्याला घेऊन गेलायस का? काय? मला काय वेळ लागलाय? म्हणजे तो तुझ्या सोबत नाहीये. हे बघ, अथर्व शाळेपर्यंत पोहोचला होता पण तो कुठेच सापडत नाहीये, म्हणून तुला फोन केला. केलं नाही म्हणजे? अरे, स्कूल बसवाले काय करत होते? शाळेतल्या लोकांना लक्ष नाही ठेवतात का? गुरु, तुला जर या सगळ्या प्रश्नाची उत्तर हवी असेल ना तर ये इथे शाळेत. मी, रेवती आणि वहिनी आम्ही सगळे इथेच आहोत. आम्हाला कुठेच सापडत नाही. अरे, कुठेच नाहीये म्हणजे काय आनंद? ए बघ गुरु, तू ना आमच्यासाठी शेवटचा होप होतास. तो सकाळी तुला भेटण्याचा हट्ट करत होतास म्हणून तुला फोन करून विचारलं. आता तुला जे करायचंय ते कर प्लीज. ओके ओके ओके, तुम्ही थांबा, मी आलो, लगेच आलो. गुरु येतोय. सॉरी वहिनी, मला ना त्याला फोन करण्याशिवाय बाकी काही पर्याय नव्हता. आनंद भाऊजी, विषय अथर्वचा आहे म्हणून, नाहीतर मी यांना कळवलंही नसतं. राधिका, काय झालं सर? काय झालं? काय ऐकलं नाही का? अथर्व शाळेत नाहीये. मग कदाचित तो घरी गेला असेल परत. तसं असू शकतं. तू घरी फोन करतेस का एकदा? पण नाही रे होती, घरी फोन केला तर आई बाबांना कळेल. तसं नाही करता येणार. ते उगीच टेन्शन घेते. हो पण वहिनी, आपण फोन नाही केला तर आपल्याला कळणार कसं? हो पण आनंद भाऊजी, बाबा खरंच टेन्शन घेतील आणि आईनं आता बरं नाहीये. मग आपण एक काम करू, आपण नानाजींना फोन करूया. हा हा, ते व्यवस्थित मॅनेज करतील. म्हणजे अंदाजही घेतील आणि कुणाला कळूही देणार नाहीत काही. ठीक आहे, मी करते. हॅलो. हॅलो नानाजी. काय झालं? तुझा आवाज रडवेला का झालाय? नानाजी, अगं काय झालं? रडतेस का? वहिनी द्या, मी बोलतो त्यांच्याशी. नानाजी, अथर्व हरवलाय. हा, म्हणजे? राधिका ताई, तुम्ही मगाशी फोन केलेलात ना अथर्वला काहीतरी खायला द्या म्हणून. काय अथर्व आज जरा रागावला होता. डबा न घेताच गेलाय.
अहो अथर्व शाळेतच आला नाहीये आज. अहो मी नेहाला विचारलं, ती म्हणाली की तो शाळेत सोबत आलेला, त्यानंतर दिसला नाही. बापरे, असेल कुठे तो आता? तेच तर समजून नाही राहिलंय. पर तू कुठे आहेस आता? मी शाळेतच आहे. तिथेच थांबतो, मी येतो लगेच. नाही नाही नाही, नको नानाजी. अरे नको काय, तू एकटी कशी शोधणार आहेस त्याला? नाही, मी एकटी नाहीये. आनंद भाऊजी आहेत, रेवती आहे माझ्या बरोबर, आणि बघते मी आहे तिथे. तुम्ही नका येऊ. नानाजी तुम्ही एक काम कराल का? तुम्ही घरी जाऊन याल का? अथर्व कदाचित घरी आला असेल. बर, बघतो मी. आणि ऐका ना, आई बाबांना काही सांगू नका. त्यांना जर कळलं तर टेन्शन येईल त्यांना. बरोबर, ठीक. मी बघतो काय करायचं ते आणि कळवतो तुला. आणि तू मात्र संपर्कात राहा सतत. हो नानाजी. बर. पोरीच्या मागे काय एक लागले मला काही कळत नाही. काय म्हणाले ते बघून येतात आणि कळवतात आपल्याला. अफवा आणि संशयाने पछाडलेल्या समाजानं आज विकृत आणि क्रूर रूप धारण केलं. धुळे जिल्ह्यात रायनपाडा इथं मुलं चोरणारे टोळे असल्याच्या संशयावरून 5 जणांना काही नसतं टीव्हीवर. ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली काही दाखवत राहतात. सिरियल बघायची म्हटलं तर त्याच्यातही दम नसतो. काय करावं? काय भाऊसाहेब? अरे नानासाहेब या बसा. नाही बसत नाही, आता बसत नाही. जातो घरी जातो. काय बसून कंटाळा आला. नानी पण येईल आता, म्हणून म्हटलं तुमचा पेपर न्यावा इंग्रजी आणि चाळावा. हो पेपर घ्या ना. चहा ठेव ना. चहा घ्या नानाजी. नाही चहा नको, चहा घरी जातो. नानी याची वेळ झाली ना. बरं चहा उधार राहिला. बर. आमचा पंटर कसा आहे? पंटरातून शाळेतून यायची वेळ झालीच. सकाळी चिडचिड करत होता. रडत शाळेत गेला. काही नाही. अरे बापरे, या पोरीची परीक्षाच आहे म्हणायची. नाही तो खाऊन नाही गेला ना. राधिकेच्या जीवाला उगाच घोर म्हणून. हो ना. बस येतो. पेपर न्यायला आले होते ना, पेपर तर घेऊनच नाही गेले. हॅलो नानाजी, काय झालं? सापडलं का अथर्व? आहे का तो घरी? नाही, तो घरी नाही आहे इथे. घरी नाही तर मग कुठे गेला असेल हा पोरगा? हे बघ, तू घाबरू नकोस, आपण शोधूया त्याला. पण नानाजी आता कुठे शोधणार आहे? बाबांना काही कळलं नाही ना? नाही अजून. नानाजी मला काही समजून नाही राहिलं, आता कुठे शोधायचं याला? अगं तू शाळेजवळ शोध, असेल तिथं कुठेतरी. नानाजी शोधलं आम्ही इथे. मलाही काही कळत नाही. बरं, ते बेजबाबदार माणसाला फोन केलास का? हो, कळवलंय त्यांना. येऊन राहिले इथे. काय करणार आहे का तू येऊन? विषय निघाला तरी माझी चिडचिड होते. बरं ठीक आहे, तू कळव मला. नानाजी कळवते मी तुम्हाला. सापडला का अथर्व? सापडला असता तर इथे बसून राहिलो असतो का? पण असा हरवलाच कसा तो? आता हे आम्हाला काय विचारून राहिला? तो आता कसा गेला, कुठे गेला ते आपण नंतर बघूया. आधी त्याला शोधूया का प्लीज? अरे पण या भक्ती मिसला पण काही वाटत नाही का? हा, तुमच्या शाळेमध्ये एक लहान मुलगा येतो स्कूल बसने आणि गेट वरून गायब होतो. क्लासरूम मध्ये सुद्धा येत नाही आणि तुम्हाला माहिती पण नाही. अहो असं कसं लक्षात येणार? पण काहीतरी सिस्टीम असेल ना तुमची. यांची कसली सिस्टीम असणार आहे? होपलेस आहात सगळे. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, माइंड युअर लँग्वेज. एका शिक्षिकेशी बोलताय तुम्ही. हो, तुम्हीच वेळ आणली आहे ही. एक लहान मुलगा तुमच्या स्कूल बस मधून तुमच्या शाळेत येतो आणि गेट वरून गायब होतो आणि तुम्हाला काही वाटत नाही. हे बघा, आय विल सू यू. अथर्व नाही सापडला तर बेजबाबदार आहात सगळे. आणि तुमचं काय? माझं काय? सकाळी अथर्वनी फोन केला होता तेव्हाच नीट बोलला असता त्याच्याशी तर हे सगळं घडलंच नसतं. आता राधिका, त्या वेळेला मी नाही झालं, काही झालं ना की मलाच दोष देतो. चुका करणाऱ्यालाच दोष दिला जातो ना. तुम्ही दुर्लक्ष केलं अथर्वकडे म्हणून हा दिवस दिसतोय. झालं, परत कटकट सुरू व्हायची. नाही, मला समजतंय ना राधिका, मी घर सोडून गेलो ना तुला झेपत नाहीये ते. आणि तुला माहितीये अथर्वाचं नाव काढलं की मी बरोबर येईल म्हणून हा डाव खेळलायस तू. काहीच काय काय बोलून राहिलात तुम्ही?
पास ना राधिका, आता थांबवा नाही. आणि गुरुनाथ काय बोलताय तुम्ही? अथर्वची जबाबदारी तर घ्यायची नाही आणि हिला दोष द्यायचा. आणि कसला डाव रे? स्वतःला त्रास करून घेऊन कुणी डाव रचतं का? आणि कुठलीही आई स्वतःच्या मुलाबद्दल वाईट विचार करूच शकत नाही. आणि आपला मुलगा हरवलाय हे तिला स्वप्नातही सहन होणार नाही आणि राधिकाला तर नाहीच नाही. रेवती तू मध्ये बोलू नकोस हा, सांगून ठेवतोय तुला. राधिका मला जर कळलं ना हे सगळं नाटक होतं तर बघ गाठ माझ्याशी आहे. उगीच माझ्या भावनांशी खेळ खेळू नकोस. भावना आणि तुला त्यासाठी ना चांगलं माणूस असावं लागतं. तू तर सगळे एथिक्स सोडून वागतोस. तू मध्ये बोलू नकोस आमच्या. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? हा माझ्या आणि राधिका मधला विषय आहे. हा विषय अथर्वचा आहे म्हणून तुम्हाला फोन केला तरी, नाहीतर मला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. हो मलाही हाऊस नाहीये इथे यायची. मी अथर्वसाठी चाललोय. अरे एवढं कळतंय ना, तर मग चला ना आता त्याला शोधूया प्लीज. चला तुम्ही दोघं त्या बाजूला जा, आम्ही इथे जातोय. चला चल. बोर होतात. मी काय टाइमपास आहे? मला टाइमपास करायला बोलवलंय. हो ऑब्विसली. नाही रे तसं नाही, मला कंटाळा आला होता. मला टू टॉक विथ यू. आणि तसे किती दिवस गायब आहेस तू? कुठे होतास? ते जाऊ दे, तू बोल. काय बोर काय होतयस तू? आता चांगलं झालंय ना सगळं एंगेजमेंट वगैरे? हो पण एंगेजमेंट झाल्यासारखं वाटतच नाहीये ना. हा ऑफिस मध्ये, मी घरी. बोर होतं मला. मला असं वाटतं गॅरी माझ्यासोबत नेहमी असल्या पाहिजे. शॉपिंगला, लंचला, डिनरला. अगं हे सगळं करत राहील तर काम कधी करणार बिचारा? आणि कामच केलं तर पैसा कुठून येणार? हे सगळं करायला पैसा लागतो ना. एवढं तुला माहितीये, मी ना आईला लहानपणी विचारते की पैसा येतो कुठून. तर तिने मला सांगितलं होतं की पैशाचं एक झाड असतं मोठं आणि ते हलवलं की पैसे पडतात. माझ्या आईने सेम सांगितलं होतं. हा आणि काय झालं माहितीये का, मला खरंच वाटलं म्हणून मी लहानपणी जाऊन ना एक कॉइन पुरला हळू तसा जमिनीत. आलं का मग झाड? कसलं झाड येतंय? मग मनी प्लांट आणला घरी, पण त्यांनी काही झालं नाही. पण ना मला एक कन्क्लुजन वर आलो मी तेव्हा की पैसा कमवायचा असेल ना तर डोकं लागतं. स्मार्ट मनी. एक गुरुसारखी झाडं शोधायची असतात. त्याला झाड नको म्हणू. कायच तो पैशाचा झाड आपल्यासाठी? पण ठीक आहे, ट्री नको ना म्हणू एवढ्यासाठी. अगं तो तुझा ट्री, तू माझी ट्री. गॉड किती पैसा पैसा करतो यार केडी. तू पण तर तेच करते, पैसा पैसा पैसा. बरं एनिवे, पण तू एंगेजमेंटनी खुश आहेस ना? हा एंगेजमेंट मुळे आहे मी खुश. आणि मेनली बिकॉज हे नाना नानी मिशी कोणी दिसत नाही माहितीये तिथे. सारखं येता जाता मला बोलायचं काहीतरी. ए विच रिमाइंड्स, मला ना आज मॉन्स्टर दिसला होता. बापरे. अरे मॉन्स्टर नाही, मॉन्स्टर आपला अथर्व. अच्छा अथर्व मॉन्स्टर. हो पण मी निघून आले तिकडनं. का? म्हणजे काय, कोणी असू शकतं त्याच्यासोबत. मध्येच पॉपअप झालं असतं म्हणजे कोणीतरी. ते आहेच. मग ते पण आपण खूप चाललो यार आणि खूप बोललो. मला भूक लागली. काय खायचंय? बर्गर बर्गर. चल चल बर्गर खाऊ. आपण तिकडे जाऊया. रेवती माझंच चुकलं. ते उगाच पाठवलं असत्याला शाळेत. काहीतरी काय बोलतेस तू? आता तुला माहिती होतं का तो कुठेतरी निघून जाईल? नाही तसं नाहीये रेवती, पण आज सकाळपासून त्याचा मूड नव्हता. दूध प्यायला नाही, काही नाही केलं त्यांनी. माझं चुकलंय. मी नव्हतं पाठवायला पाहिजे त्याला शाळेत, नाही तर मी स्वतः जायला पाहिजे होतं. राधिका जरा शांत हो. हे बघ स्वतःला ब्लेम देणं बंद कर आणि आता चल शोधूया आपण त्याला. सापडेल तो. चल रडू नकोस. चल. अथर्व, अथर्व, एक्सक्यूज मी, तुम्ही या मुलाला पाहिलं का?